नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संघटना या संघटनेच्या वतीने आज हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस यांच्या संयुक्त जयंती निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। उमरखेड येथे माननीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व विविध उपक्रम। शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वसंतराव देशमुख यांच्या संकल्पनेतून औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्था अंतर्गत आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, अरविंद भोयर, सुदर्शन पाटील रावते, चंदू पाटील वानखेडे, उमरखेडच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन, ढानकीच्या नगराध्यक्षा सौ अर्चना सुंदरकांता वासमवार, उपनगराध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, सुंदरकांता वासमवार, संदीपभाऊ ठाकरे, सतीशभाऊ नाईक, अनिलभाऊ नरवाडे, अजयभाऊ नरवाडे, दत्तराव शिंदे, पत्रकार गजानन भारती व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व औदुंबर पत्रकार संघाचे अनेक पत्रकार उपस्थित होते। या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, विधवा महिलांना साडीचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी जयंतीनिमित्त आपले विचार मांडले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धात्रक तर आभार बाळासाहेब ओझलवार यांनी मानले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। या देशाचे सुपुत्र सुभाषचंद्रजी बोस यांनी भारत पारतंत्र्यात असताना तुम मुझे खुद दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा या प्रकारचा नारा देऊन सर्व देशातील नागरिकांना एकत्र केलं होतं व इंग्रजी राजवट हटवण्यासाठी, देश स्वतंत्र करण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी, सर्व हिंदू समाज एकत्र करण्यासाठी हिंदुत्वाचा नारा देऊन हा महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी, हा देश अखंड ठेवण्यासाठी देशावर भगवा ध्वज डौलानं फडकवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली। सर्व हिंदू समाजाला एकत्र केलं। अशा दोन महामानवांची आज जयंती आहे। या महामानवाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे। या महामानवाच्या जयंतीचा कार्यक्रम औदुंबर पत्रकार बहुउद्देशीय संस्था उमरखेड द्वारा वसंतराव देशमुख, धात्रक सर, अरविंद ओझलवार आणि त्यांची सर्व टीम जवळपास 5-10 वर्षाच्या अगोदरपासून हा कार्यक्रम घेतात। त्याबद्दल सुद्धा त्यांचे सुद्धा कौतुक करावे तेवढे कमीच आहे। आणि दोन्ही महामानवाला या जयंती निमित्त मी विनम्र अभिवादन करतो व औदुंबर नगरीच्या सर्व पत्रकार बांधवाचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनस्वी अभिनंदन करतो। मी माझे 2 शब्द संपवतो।